कोण मुख्यमंत्री म्हणाले ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक. जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे. एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती, हे आता कळण्याचं झालेलं आहे. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता, ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे. 10,000 महिलाओं को देके बड़ा फैक्टर वो एक फैक्टर है, लेकिन ठीक है, उससे काफी फर्क होगा शायद, लेकिन रोजाना जो लोग भुगत रहे वहां पे, वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता. तो ठीक है, अभी जो जीता हुई सिकंदर तो ठीक है. मुख्यमंत्री पदाचा अजून चेहरा पुढे आलेला नाही, कारण अनेकांचं म्हणणं आहे हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे. कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात 5वी बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला, काही कालावधी लागला. तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेलं आहे. म्हणजे एवढं सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय, सगळं स्पष्ट पाहिजे होतं. 6 नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्याने 7,42,00,000 मतदार आहेत म्हणून सांगितलं. कुठे? बिहारमध्ये. आणि मतदान झालं त्या दिवशी 7,45,00,000 लोकांनी मतदान केलं. जवळपास 3 लाख मतदार वाढलेले आहेत. नाही, आता हे म्हणूनच म्हटलं ना, हे एक अनाकलनीय गणित झालेलं आहे. अनाकलनीय गणित आहे. आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की 65 लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली, की घेतली गेली परत की नाही घेतली गेली, हे काहीच कळायला मार्ग नाहीये. अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला. त्याच्यात दुबार मतदार नोंदणी झालेली आहे, अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत. त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही, काही करायला तयार नाही, धिम्म बसलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का, हा विषय. आमचा निवडणुकीला काही विरोध नाहीये, कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे. पण त्या आत्म्यावरतीच, त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.